नमस्कार. आदेश मास्टर YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. राजकारणाला किती भंपक आणि घाणेरडं बनवून ठेवलेलं आहे सध्याचं राजकारण्यांनी, याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आज मी सांगणार आहे. हे उदाहरण आहे मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या एका शहराचं. त्याचं नाव आहे अंबरनाथ. अंबरनाथ नगर परिषदेवरती निवडणूक होते आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष बनतात. त्यानंतर सर्वात जास्त नगरसेवक असलेला पक्ष हा शिवसेना शिंदे गट बनतो. त्याच्यानंतर काँग्रेसचे 12 सदस्य निवडून येतात आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असते. त्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे नगराध्यक्ष होऊ नयेत यासाठी सध्याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे आघाडी करतात. यांची युती होते. काँग्रेस भाजपचे नेते म्हणतात की आमची म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची एकत्र बैठक झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला त्या गटाचा नेता म्हणून घोषित केलं जातं आणि तो नेता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितो आणि सांगतो की आमची एक शहर बदलापूर अंबरनाथ शहर विकास आघाडी अशी युती म्हणून गट मान्य करून घ्यावा जिल्हाधिकाऱ्यांना. हे इतकं हास्यास्पद आहे आणि ती बातमी चर्चा रंगते. त्याची भरपूर महाराष्ट्रभर चर्चा होते आणि त्याच्यानंतर तात्काळ काँग्रेसकडून त्या 12 सदस्यांना निलंबनाची कारवाई करण्यात येते आणि हास्यास्पद गोष्ट, ज्यांच्या विरोधात जे भाजप लढलं त्याच लोकांना रातोरात जसं त्यांचं निलंबन झालं तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या 12 सदस्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होतो. म्हणजे ज्या 12 प्रभागाच्या मतदारांनी तिथल्या भारतीय जनता पक्षाविरुद्ध जे मतदान केलं, तिथल्या शिवसेना शिंदे गटाविरुद्ध जे मतदान केलं, आज ते नगरसेवक ते निवडून आल्याच्या नंतर त्या मतदारांची बेईमानी करत नाहीयेत का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना ज्या मतदारांनी निवडलं आणि ज्या काँग्रेसच्या नेत्यांना तिथला डावललं, त्यांना बाजूला केलं, आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, त्याच भारतीय पक्षाच्या नगरसेवकांनी त्या काँग्रेसच्या नगरसेवकांबरोबर एकत्र येत युती स्थापन केली. आज ते जे 12 नगरसेवक ज्यांचं निलंबन काँग्रेसमधून झालं, आज ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत. हे किती हास्यास्पद आणि हे या राज्याचं आणि या राज्याची राजकीय परिस्थिती किती घाण होऊ शकते आणि भविष्य हे किती घाण असू शकतं याची चाहूल देणार आहे. त्याचाच कॉन्ट्रॅक्ट म्हणून अकोट की अकोला समथिंग या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची आणि MIMची स्थानिक लेवलला युती झाली आणि त्या बद्दल आज मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं की ही युती कितीपत योग्य आहे म्हणून. मुख्यमंत्री म्हणतात की ही युती होणं चुकीचं आहे. एक वेळ आम्ही सत्तेतून बाहेर बसू, पण आम्ही अशी युती करणार नाही. ह्या वाक्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मला इंडिव्हिज्युअली आम्ही सत्तेतून बाहेर बसू पण अशी युती होणार नाही या वाक्यावरती मला हसू आलं. कारण की हे तेच मुख्यमंत्री आहेत ज्यांनी सांगितलं तर आम्ही राष्ट्रपतीवरती युती करणार नाही नाही नाही. आणि आज तेच मुख्यमंत्री या राज्यात कोणतीही राजकीय कॅल्क्युलेटिव्ह म्हणजे संख्याबळाची गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेतात. एका स्वतःच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीच्या अगदी कॉन्ट्रॅक्ट असलेली विचारसरणी असलेला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना सोबत घेतात आणि त्यांच्याबरोबर युती करत आज राज्य चालवत आहेत. राज्यात सत्तेचा वाटा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे. म्हणजे यात कोणती गोष्ट याची नाहीये की ही अशा युती करतात. त्रास कोणत्या म्हणजे जास्त गोष्टीचा प्रॉब्लेम आपल्याला त्रास का असू शकतो? कारण की हे लोक ज्यावेळेला तुम्हाला आश्वासनं देतात, ज्यावेळेला तुमच्याकडे मतं मागायला येतात, त्यावेळेला तुमच्याकडे धादांत खोटं बोलतायत. धादांत ते जे बोलतात त्या शब्दांना अक्षरशः फिरवतात आणि उद्या सत्ता आली की सत्तेच्या हव्यासापोटी सत्तेचे केवळ म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये केवळ शिंदे गटांचा उपनगराध्यक्ष बसू नये यासाठी कॅल्क्युलेटिव्ह म्हणून अगदी काँग्रेसच्या नगरसेवकांना डायरेक्ट आपल्याकडे पळवणं,
त्यांना काही लेवलची आमिष देणं. अंबरनाथ शहर हे अगदी मुंबई MMR क्षेत्रापासून अगदी जवळचं शहर आहे. तिथे विकास झपाट्याने होतोय. म्हणजे ते शहर वाढतं आहे, तिथे लोकसंख्या वाढते आहे तिथली, कारण की मुंबईच्या आसपासून येणं, अंबरनाथातून येणं मुंबईला तसं कनेक्टिव्हिटी जवळची आहे. आणि हे शहरामध्ये जो विकास होतो, ज्या प्रकारे ते शहर वाढतंय, कारण की त्याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट येणार आहे, त्याच्यामध्ये असंख्य प्रोजेक्ट्स असणार आहेत आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये काहीतरी गोडबंगाल असणारच. ज्या प्रकारे जर अगदी 12 नगरसेवक एक कॉन्ट्रास्ट विचारसरणीला बाजूला ठेवून जर ते भारतीय जनता पक्षाबरोबर येत असतील, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक व्यवहारांचा भाग असणारच आहे. सांगायचा मुद्दा हाच, की आज, उद्या हे जर लोक बोलतायत आपल्याला, की आपण तुमच्यासाठी मी हे करेन, तुमच्यासाठी आम्ही हे करू, आमची विचारसरणी ही आहे, आम्ही असं वागू. हेच लोक उद्या आपली फसवणूक करताना पुढे मागे पाहणार नाहीत. त्यामुळे योग्य वेळी योग्य लोकांना मतदान करा. दादांत खोटं बोलणाऱ्या त्याच लोकांना निवडून नका देऊ. विकास होत राहील. विकासाच्या अफवा पसरत राहतील. पण एकदा राजकीय अराजकता माजाला सुरुवात झाली, की पुन्हा आपल्या राज्याला प्रगतीच्या विचारांकडे नेताना खूप त्रास होईल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.